राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे. डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या निवासस्थानी शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात येणार असून या सभेदरम्यान त्यांचा औपचारिक प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती घोडके यांच्याकडून प्रसंगी देण्यात आली. यावेळी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी ज्ञानेश्वर घोडके यांचे स्वागत करत सत्कारही केला. तर घोडके यांच्या प्रवेशाने पक्षाला निवडणुकीत मदत होईल असा विश्वासही त्यांनी दर्शवला. आज आमचे मित्र ज्ञानेश्वर घोडके यांनी राष्ट्रवादीचे त्यांचं पद होतं प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेलचं, त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं धन्यवाद मानतो व ते आज पक्षामुळे आल्यामुळे भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ वैजापूर शहरात असू द्या, तालुक्यात असू द्या, ह्याला भेटणार आहे. कारण की भविष्यात आता नगरपालिकेत निवडणूक आहे, पुढे जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, असं निवडणुकीचा काळ आहे. मी खरंच पक्षातर्फे त्यांचा आभार मानतो व त्यांची जे त्यांच्यात कार्यकर्ता ते पहिल्यापासून धडाडीचे कार्यकर्ते राहिलेले, समाजाकरता लढणारे कार्यकर्ते राहिलेले, 100% भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या प्रवेशामुळे फायदा होईल. मी परत एकदा त्यांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सेलचे उपाध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर भाऊ घोडके यांचा या नगरीचे नगराध्यक्ष तथा भावी अध्यक्ष सन्माननीय दिनेश भाऊ परदेशी यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्यासोबत असलेले आमच्या खंडाळा गावचे माजी सरपंच तथा अरुण भाऊ पवार अनेक मंडळी आज त्यांच्या प्रवेशाला हजर आहेत. निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना असं कुठे नवखा वाटणार नाही असं प्रेम भारतीय जनता पार्टीकडून दिलं जाईल. त्यांनी त्या बाबतीत कुठलीही काळजी करू नये व येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मोठ्या प्रमाणात त्यांनी करावं. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मोठा या पक्षासाठी निवडणुकीसाठी आम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं बाळगतो. या वैजापूर नगरीचं खंबीर नेतृत्व आदरणीय दिनेश भाऊ परदेशी, तसेच उत्तर मंडळाध्यक्ष सुरेश भाऊ, ज्येष्ठ नेते अवताडे अण्णा असतील, ज्ञानेश्वर अण्णा असतील, चेअरमन अरुण पवार साहेब असतील, सरंदार अण्णा DK असतील, पंकज सागर असतील, आमचे कल्याण भाऊ असतील, नंदू भाऊ जाधव असतील, उपस्थित सर्वच या ठिकाणी गणेश पवार असतील, आव्हाळे सर असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चर्चांती ठरलं आहे आमचं की येत्या 2-4 दिवसामध्ये या महाराष्ट्राचे CM आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दौरा असणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी मी असं जाहीर करतो की प्रवेश करायचं आमचं या ठिकाणी ठरलं आहे. खरं म्हणजे या वैजापूर तालुक्यामध्ये विधानसभा 2024च्या वेळी जे समीकरण झालं आहे त्या काही चुका झाल्या, खऱ्या अर्थानं त्या दुरुस्त करण्याची वेळ आता या ठिकाणी होती. म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी जाहीर प्रवेश केला आहे. अभिनंदन.